माझ्या तरुण विद्यार्थी आणि नागरिक मित्रांनो, माझ्या माननीय भगिनींनो, किल्ल्यावर जरूर जा, अवश्य जा. किल्ले पहा. किल्ल्यावरचा आनंद हा आगळा वेगळा असतो, हेही लक्षात घ्या. किल्ल्यांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणं आणि ते टिकवणं या दृष्टीने फार मोठं आहे. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपेक्षा महाराजांच्या वेळची मंदिरं, किल्ले, वाडे, विहिरी, घाट यांना जास्त महत्त्व आहे. ते आपण सांभाळले पाहिजे. महाराजांचं महत्त्व किल्ल्यात आहे आणि किल्ल्यांचं महत्त्व हे महाराजांना पूर्णपणे कळलेलं होतं, म्हणून इतिहासात त्याचं महत्त्व आहे. हा प्रतापगड आहे, हा रायगड आहे, हा पुरंदर आहे. इतिहासावर प्रत्यक्ष महाराज वावरलेत, त्यांनी पराक्रम गाजवले, त्यांनी राजकारणं केली आहेत. शत्रू कसा उधळून लावावा याचं साक्षात दर्शन त्या किल्ल्यावरती गेल्यानंतर त्या इतिहासात घडतं. त्या किल्ल्यांचा इतिहास आपण काढून पहा. एकच उदाहरण आपल्याला सांगतो. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य पुण्याला, सातारला आणि कोल्हापूरला प्रस्थापित झाल्यानंतर सिंहगडचा किल्ला 3 महिनेपर्यंत इंग्रजांशी लढत होता. कुठलाही आधार राहिलेला नव्हता. केंद्र सत्ता मराठ्यांची बुडालेली होती. छत्रपती आणि पेशवे हे गुलाम झालेले होते. आणि तरी सिंहगडावरचे मावळे हे 3 महिनेपर्यंत इंग्रजांशी लढतायत. इंग्रजांनाच आश्चर्य वाटत होतं की वरची माणसं कोणाच्या भरोशावर लढतायत. त्यांना कोण उद्या धान्य, दारुगोळा, पैसा हे सगळं पुरवणार आहे? कुठून सैन्याची मदत येणार आहे? पण शेवटपर्यंत ही माणसं लढली. आणि जर अशी माणसं त्या किल्ल्यांच्या आश्रयाने जर लढत राहिली असती ना, तर मला एक विद्यार्थी या नात्यानं खात्री वाटते की इंग्रजांचं राज्य इथं टिकलंच नसतं. त्यांना मुळात जिंकताच आलं नसतं. केवढा अजिंक्य प्रदेश आपल्याला लाभला आहे. हे महाराष्ट्राचं महत्त्व आहे. आणि त्याचं किल्ले हे तर अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. याच किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि शेवटी याच एका किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला. जन्म आणि मृत्यू इतकं जवळचं नातं शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांशी जोडलेलं होतं. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, जायचं असेल तर किल्ल्यावरती आदरपूर्वक जा, प्रेमाने जा. मुजरे करीत जा असं मी म्हणणार नाही, पण तिथे गेल्यानंतर आपली मान आपोआप लवेल असा इतिहास तिथं आहे हे लक्षात ठेवून जा. यदंगदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि. पर्वतरांगांच्या कडे कपारीत कधी लपलेले तर कधी निधड्या छातीच्या योद्ध्यांप्रमाणे सतत खडा पहारा देणारे महाराष्ट्रातले अगम्य, अद्भुत आणि कणखर किल्ले ह्या सह्य पर्वतावरचेच. महाराष्ट्रात दुर्गवैभव विपुल आहे. स्थलदुर्ग, जलदुर्ग
आणि गिरिदुर्ग असे मिळून किमान 500 तरी दुर्ग महाराष्ट्रात आहेत. ते महाराष्ट्रात सर्वत्र विखुरलेले आहेत. अशा शिवकालीन किल्ल्यांविषयी वाटणारी आपुलकी, उत्सुकता आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा नसलेला मराठी माणूस विरळाच. शिवबा जिथं आपल्या सवंगड्यांबरोबर बागडले, दौडले, स्वराज्याची स्वप्न त्यांनी जिथं पाहिली, त्या भूमीवर वावरताना मराठी मन मोहरून उठते. शिवरायांचे मनसुबे, तडाखेदार न्याय निर्णय, शत्रूंची दैना उडवणाऱ्या डावपेचांची आखणी आणि रणभूमीवर शहप्रतिशह देण्याचं त्यांचं राजकारण, या सगळ्यांची साक्ष देणारे किल्ले पाहून आपण अचंबित होतो, भारावून जातो. साक्षात शिवरायांच्या हस्तस्पर्शानं, पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या ऐतिहासिक वास्तूंपुढे आपण पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. इसवी सन 1645-46 मध्ये तोरणा घेतल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचं लक्ष त्याच्या शेजारी असलेल्या एका डोंगराकडे गेलं. या डोंगराला मुरुंब देवाचा डोंगर असं म्हणत असत. हा डोंगर शहामृगाचा डोंगर या नावानेही प्रसिद्ध होता. शिवाजीराजे जाऊन तो डोंगर बघून आले आणि त्यांनी तिथं किल्ला बांधायचं ठरवलं आणि बांधला देखील. या किल्ल्याचं नाव आहे राजगड, राजांचा किल्ला. राजगडाची बांधणी अपूर्व आहे. 3 माच्या आणि एक अप्रतिम अवघड असा बालेकिल्ला यांनी राजगड बेलाग झालेला आहे. सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशा त्या 3 माच्या आहेत. त्यातली संजीवनी जी माची आहे तिची बांधणी अपूर्व आहे. त्याला चिलखती बांधणी म्हणतात. त्याचे बुरुज आहेत त्यालाही शेरहाजी आहे. त्याच्यात चोरवाटा आहेत. या एका माचीला लागलेला दगड किमान 18,000 टन आहे. हे जर का आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांची दुर्ग बांधण्याची दृष्टी काय होती, कुठून एवढे पैसे जमा केले, कुठून लोक आणले, दगड कुठून आणला, वेळ किती त्याच्यात घातला. पण शिवाजीराजांनी हा दुर्ग 24 वर्ष आपल्या वास्तव्यानं पावन करून ठेवलेला आहे. रायगडला जाईस्तोवर शिवाजीराजांचं वास्तव्य या राजगडावर होतं. इथं अनेक घटना घडल्या. राजाराम महाराजांचा जन्म हा या किल्ल्यावरचा आहे. हा मुलगा पालथा जन्माला आला. शिवाजीराजांना कोणीतरी सांगितलं, त्यावर ते म्हणाले, पालथा आला, हा अवघी दिल्ली पालथी घालेल, हा पातशाही पालथी घालेल. इथूनच तानाजी मालुसरे हे समोरचा कोंडाणा घ्यायला गेले आणि परत मात्र आलं ते त्यांचं शव. शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेब सईबाईसाहेब त्या इथंच वारल्या. शिवाजीराजे इथूनच आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले आणि आग्र्याहून परत आल्यावर ते राजगडावरच आले. राजगडाचं दर्शन हे केव्हाही सुदर्शनच आहे. राजगड, राजांचा गड आणि गडांचा राजा. शिवछत्रपतींची ही पहिली राजधानी. आपलं नाव सार्थ करत गुंजण मावळातला हा दुर्ग आजही आपल्या बुलंद बांधणीच्या आठवणी जागृत करत खडा आहे. शिवाजी राजांचं वास्तव्य ह्या दुर्गावर
पुरं 24 वर्ष होत. पुणे सातारा रस्त्यावरील कामथडी गावाजवळून जसं राजगडाचं दर्शन होतं तसंच ते नसरापूर ओलांडून पुढं आल्यावरही होत राहतं. पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर्स अंतरावर हा दुर्ग आहे. पुणे वाजेघर किंवा पुणे गुंजवणे गाडीने वाजेघर किंवा पाली किंवा गुंजवण्यानं हा दुर्ग गाठता येतो. वेल्हा गाडीनं आल्यास मार्गासनी विंझर पाब इथून चालत गुंजवणी कानंदी ओलांडत गडाचा पायथा गाठावा लागतो. पालीची वाट प्रशस्त आहे. गुंजवण्याकडून येताना मात्र प्रस्तरारोहण करत चोरदिंडीनं गडाच्या पद्मावती माचीत प्रवेश करता येतो. राजगडाच्या पायथ्यापासून त्याच्या रौद्रतेचा अदमास यावयास लागतो. त्याचा तो बेलाग बाले किल्ला दूरवरून खुणावत राहतो. या डोंगराचं मूळचं नाव मुरुंब देवाचा किंवा शहामृगाचा डोंगर असं होतं. इसवी सन 1490 मध्ये अहमद निजामशाह बहिरीनं हा दुर्ग आपल्या कब्जात आणला. इसवी सन 1648-49च्या आसपास शिवाजी राजांनी या दुर्गाचा ताबा मिळवला आणि नवीन बांधणीला सुरुवात केली. इसवी सन 1656 मध्ये जेव्हा अनेक दुर्गांची नावं शिवाजी राजांनी बदलली तेव्हा याचं नाव राजगड ठेवलं. राजगडाचं दर्शन केव्हाही सुदर्शनच आहे. पाली गावाकडची वाट प्रशस्त आहे. उभा चढ आहे. वर पायऱ्या आहेत. दगडात जिना कोरलाय. हा पाली दरवाजा. राजगडाचा हा मुख्य मार्ग. एका पाठोपाठ एक असे हे 2 दरवाजे आहेत. पसरलेल्या तटबंदीच्या बेचक्यात राजगडाचं हे प्रवेशद्वार आहे. शिवाजी राजे अनेक वेळा याच दरवाज्यातून आले आणि गेले. पाली दरवाजातून सरळ चालत पुढे आलं की शिवाजी राजांची जुनी सदर लागते. इथं मुजरा करून राजगड बघण्यासाठी पुढे जावं. इथंच एक ऐसपैस जोत आहे. थोडं बांधकामही तग धरू नये. परंपरेनं जरी घोड्यांची पागा म्हटलं असलं तरी हे कोठारच आहे. इथं अनेक वास्तूंचे अवशेष आहेत. काही कचेऱ्या, काही कोठारं, काही घरं. नकाशाअभावी कोणत्या वास्तूत काय होतं हे सांगणं अवघड आहे.
सदरेला पूर्वी सुरुदार खांब होते, वर कौलारू छप्पर होतं. भोरकर सचिवांच्या ताब्यात हा दुर्ग असताना ही सदर उत्तम अवस्थेत होती. या माचीचं नाव आहे पद्मावती माची. इथूनच खाली एक विस्तीर्ण तलाव आहे. याला पद्मावती तलाव असं म्हणतात. त्याची बांधणी रेखीव आहे. इथून सिंहगडापर्यंतचा प्रदेश न्याहाळता येतो. दिल्लींद्र औरंगजेब पुढं राजगडावर चालून आला असता त्याचे मोर्चे ह्याच भागात होते. इथं गडाच्या देवीचं पद्मावतीचं देवालयही आहे. ही पद्मावती. इथून जवळच दिवाणघर आहे. ही सारी पूर्वीची राहण्याची ठिकाणं आहे. इथं पिण्याच्या पाण्याची टाकी आणि रामेश्वर महादेवाचं देवालयही आहे. पद्मावतीच्या पूर्वेस आपल्याला दीपमालेचे अवशेष दिसतात. इथं एक वृंदावनही आहे. ही संजीवनी माची. हिचं बांधकामही अपूर्व आहे. संजीवनी माचीकडे जायचं तर परत राजांच्या सदरेवरूनच जावं लागतं. इथूनच वर निशाणाची जागा आहे. आग्र्याहून निसटून शिवाजीराजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला राजगडावर आले. दरवर्षी त्या तिथीला इथं नवीन निशाण लावलं जातं. स्वराज्याच्या पराक्रमाचं प्रतीक असलेला जरीपटका इथं मोठ्या दिमाखानं फडफडत असे. इथूनच एक पायवाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. बालेकिल्ल्याचे उत्ताल कडे उजवीकडे ठेवून चालत आल्यास एका अवघड बेचक्यात आपण पोहोचतो. सध्या सुरक्षिततेसाठी रेलिंग्ज लावलेली आहे, पण प्रस्तरारोहण करत कड्याच्या कुशीतून आपल्याला वर जायचं असतं. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला कडा, मध्ये चिंचोळी वाट. ती वाट तुडवत अलगद आपण बालेकिल्ल्याच्या भक्कम प्रवेशद्वारात येतो. बालेकिल्ल्याचं हे प्रवेशद्वार अत्यंत मजबूत आहे. इथून सह्याद्रीचं विशाल रूप दिसतं. समोर नागिणीसारखी सळसळत गेलेली सुवेळा माची, तर पाठीमागे भाटगरचा जलाशय दिसतो. बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार देखणं आहे. बुरुजांचे 4 कोन स्पष्ट दिसतात. लाकडाचं दार गायब झालंय. दरवाजाच्या आतल्या बाजूस
पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. उजवीकडे गड माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आपण बालेकिल्ल्यावर आलो की समुद्र सपाटीपासून आपण 1394 मीटर उंचीवर असतो. हा मुरुंब देवाचा माथा. शिवछत्रपतींच्या वाड्यांचे अवशेष इथंच आहेत. इथंही एक सदर आहे. आटोपशीर बांधणीची ही सदर. किती मसलती इथं झाल्या असतील, किती महानुभाव इथं राजांना भेटले असतील. इथून जवळच कोठारांचे अवशेष आहेत. दोन्ही बाजूंच्या जोत्यामधून एक वाट गेली आहे. शिवाजीराजे 24 वर्ष ज्या जागेत राहिले त्याची आजची अवस्था ही अशी आहे. इथून भोवतालचा नजारा विलक्षण दिसतो. रायगडाचं दर्शन होतच. जवळचा तोरणा उर्फ प्रचंडगड सारखा खुणावत राहतो. बाले किल्ल्याच्या छोट्या टेकडीच्या कुशीतलं हे चंद्रतळ. इथलं पाणी रुचकर आहे. मुसाफिरांचं श्रमहरण करण्याची चव त्या पाण्याला आहे. गडावरच्या ह्या आणखीन काही इमारती आज मात्र त्यांची ज्योतिष शिल्लक आहेत. बाले किल्ल्यावरून उतरून आपल्याला सुवेळा माचीकडेही जाता येतं. सुमारे 1.25 किलोमीटर लांबीची तटानं वेष्टीत अशी ही बंदिस्त माची आहे. गुंजण दरवाजा डावीकडे टाकून आपण सुवेळाकडे चालू लागल्यास उजवीकडं झाडं असलेला एक उंचवटा लागतो. त्याला डुबा म्हणतात. इथून पुढे आल्यावर एका पुढं एक अशी घरांची ज्योती दिसतात. स्वराज्याच्या सेवकांची ही घरं असावी. त्यांच्यासाठी पाण्याची ही स्वतंत्र व्यवस्था होती. पुढं तटालगत चालत राहिल्यास संजीवनी माचीप्रमाणेच चिलखती बांधणी आढळते. इथली तटबंदी 2 टप्प्यात असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी भरभक्कम बुरुज आहे. तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्या अवस्थेत आहे. इथंच वाऱ्या पावसामुळं दगडाला पडलेलं छिद्र आहे.
सुमारे 10-12 फूट व्यासाच्या या छिद्राला नेढ म्हणतात. परतीच्या वाटेवर डुब्याच्या पुढच्या बाजूने आल्यास पाण्याची टाकी आणि मंदिराचे अवशेष दिसतात. इथून डाव्या हाताला एक दरवाजा आहे, त्याला आळू दरवाजा असं म्हणतात. भाटगर जलाशयाच्या काठावर असलेल्या भूतोंड या गावातून गडावर यावयास जी वाट आहे ती या आळू दरवाजातूनच येते. असा हा राजगड, राजांचा गड. या राजगडानं अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. अनेक गोष्टी या परिसरातच घडलेल्या आहेत. शिवरायांचे पहिले सरनोबत माणकोची 10 तोंडे हे हुकूम मानिनासे झाले म्हणून शिवरायांनी त्यांचे हात पाय तोडून जिथं मारलं ते शिवपट्टण या राजगडाच्या पायथ्याशी झालं. शिवाजी राजांच्या पत्नी सईबाई यांचा मृत्यू इथंच झाला. तानाजी मालुसरे इथूनच सिंहगडाच्या घेऱ्यात गेला. त्याचं कलेवर पालखीतून ह्याच गडावर आलं. शिवाजी राजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज यांचा जन्मही ह्या दुर्गावरच झाला. औरंगजेब आलमगीरानं इसवी सन 1703 मध्ये जेव्हा या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा त्यानं राजगडाचं मेणाचं मॉडेल केलं. शिवाजी राजे आग्र्याला जाण्यासाठी इथूनच निघाले. ते निघाले मिरवणुकीनं आणि इथंच परत आले ते बैराग्याच्या वेशात. शिवबा, शिवबा, शिवबा. मासाहेब, मासाहेब, काय म्हणालीस काय तू? उत्तरेकडून गोसाव्यांचा तांडा आलाय. मासाहेबांनी भजन ऐकावं म्हणतायत. उत्तरेकडून? जी. बोला त्यांना सदरेला. महाराज, माझ्या शिवबाच्या स्वराज्याला आपला आशीर्वाद असा.
थांबा. प्रथम आपला आशीर्वाद आम्हाला असावा. मासाहेब, मासाहेब. शिवबा, शिवबा. मासाहेब, मासाहेब. शिवबा, मासाहेब. असा हा राजगड आजही आपल्या मनात वीरश्रीचे स्फुल्लिंग चेतवल्याशिवाय राहणार.
डोंगरी किल्ले, भुईकोट किल्ले आणि सागरी किल्ले या तिन्हीचंही महत्त्व महाराजांनी ओळखलं होतं. आणि त्याच भरोशावरती हे राज्य टिकलं, वाढलं. शत्रूला त्यांनी दाद दिली नाही. एकदा एक सरदार शिवाजी महाराजांना असं म्हणाला, महाराज इतके किल्ले स्वराज्यात आहेत, या सगळ्या किल्ल्यांची काय आवश्यकता आहे? जेवढे जरूर आहेत तेवढे आपण ठेवूया आणि बाकीचे किल्ले आपण ओस पडले तरी चालतील. विनाकारण खर्च होतो आहे. त्या किल्ल्यावरती धान्य, दारुगोळा, माणसं ठेवावी लागत आहेत. त्याकरता हा सगळा एवढा खर्च चालला आहे. एवढं म्हटल्यानंतर महाराजांनी त्याला उत्तर दिलं आहे. त्यावेळेस ते म्हणाले, नाही, माझा प्रत्येक किल्ला म्हणजे शेताला जशी ताल असते आणि त्या शेताचं रक्षण करते त्या ताल, तसाच माझा प्रत्येक किल्ला या स्वराज्याचं रक्षण करणारा हा ताले इतका महत्त्वाचाच तालेवार आहे. आणि म्हणून प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व इतकं आहे की उद्या जर औरंगजेब बादशाह हे किल्ले जिंकायला येईल तर त्याला एक एक किल्ला एक एक वर्षभर झुंजवावं लागेल, लढावं लागेल. आणि तरी तो किल्ला मिळेलच असं नाही. पण समजा असं धरून चालू की एक एक किल्ला त्याला मिळाला तर एक किल्ला एक वर्ष लढतोय. या नात्याने 360 किल्ले जिंकायला त्याला 360 वर्षाचं आयुष्य जगावं लागेल. शक्य आहे. पण सह्याद्रीचं आणि या किल्ल्यांचं आयुष्य मात्र अमर, मार्कंडेयच्या आयुष्यापेक्षाही ते आयुष्य जास्त आहे. त्यांना हे किल्ले, त्याचं बांधकाम, त्याचे दरवाजे, त्याची तटबंदी, त्यात केलेल्या युद्धाच्या दृष्टीने रचना, जणू काही अभिमन्यूंनी तो चक्रव्यूह भेदण्याकरता आज शिरावं. तसंच जणू काही आपण किल्ल्याच्या माथ्यावर जाण्याकरता त्या किल्ल्यात आपण जातो तसं वाटतं आणि कित्येकदा फसतो, वाटा सापडत नाही. मराठ्यांना मात्र त्यावेळच्या वाटा माहिती होत्या. सह्याद्रीच्या हृदयाच्याच वाटा त्यांना समजल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या अंतःकरणाच्या वाटा त्यांना समजल्या होत्या. आणि त्यामुळंच या किल्ल्यांच्याही वाटा त्यांना बरोबर समजल्या. आणि म्हणून 25 वर्ष औरंगजेब इथं झुंजत होता एक छोटंसं मराठी स्वराज्य जिंकण्याकरता. नाही, त्याला जिंकता नाही आलं. शेवटी त्याला बनावं लागलं. त्याला हे 200 मैल बाय 40 मैलाचं स्वराज्य 25 वर्ष झुंजून त्याला मिळालं नाही. त्याला इथली जागा मिळाली फक्त 6 फूट बाय 3 फूट. ही औरंगजेबासारख्या मातबर शत्रूची अवस्था होती. अजिंक्य राहिले. या किल्ल्यांचं सौंदर्य आहे, या किल्ल्यांचं सामर्थ्य आहे. दोन्हीचाही अभ्यास करावा आणि दोन्हीचाही आनंद लुटावा.
किल्ले जगायला सांगतात, किल्ले मरायला सांगत नाहीत. तसं किल्ल्यावरती जाऊन अपव्यवहार करण्याकरताही पण ते किल्ले नाहीत. किल्ल्याची पूजा करू नका, किल्ल्यावर प्रेम करा. रोज आपण आपल्या आईवडिलांची किंवा आपल्या नात्यातल्या अत्यंत प्रिय व्यक्तीची गंधाक्षत फुलं घेऊन आपण कधी काय पूजा करतो का? नाही. पण प्रेम करतो, गोड बोलतो, आदराने वागतो, जिव्हाळ्याने वागतो. याचीच नितांत आवश्यकता आहे. किल्ले तुमच्या आमच्याकडनं कसलीही अपेक्षा करत नाही. किल्ल्यांची अपेक्षा एवढीच आहे की बाळांनो, आताही तुम्ही राजे आहात, लोकशाहीतले राजे आहात, पण आम्हाला भेटायला येत जा, आमच्या 4 गुजगोष्टी ऐकत जा आणि आपल्या आजच्या नव्या हिंदवी स्वराज्याकरता तुम्ही असेच उभे राहा. यदङ्गदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि. किल्लेच का, असा प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातले दुर्ग हे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेची प्रतीक आहेत. या दुर्गांचं दर्शन म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेचं पूजन आहे. आज ह्या इतिहासाच्या साक्षीदारांची अवस्था बिकट आहे. अजून 40-50 वर्षात तर तिथं केवळ दगडधोंड्यांचे ढिगारेच दिसतील. शिवाजीराजांनी एवढे दुर्ग इथं उभारले, परंतु कधीही शिवाजी, शहाजी, भोसले अशी पाटी कुठल्या दुर्गांवर लिहून ठेवली नाही. आज दुर्ग बघायला अनेक लोक जातात आणि जावंच, अवश्य जावं. दुर्ग बघावेत, एक वेगळं विश्वबंधुत्व त्यातून निर्माण होतं. पण दुर्ग बघत असताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. आपण तो प्रकार, तो सगळा भाग तो खराब करतोय असं कुणालाही वाटून देता कामा नये आणि तो करताही नये. आपली नावं ही तिथं लिहू नयेत. कोणत्याही प्रकारची घाण आणि कचरा हा त्या किल्ल्यावर राहणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुर्ग हे महाराष्ट्राचं वैभव आहे. ते जपून ठेवावं, कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवावं, हाच आमचा मनसुबा आहे. इतिहासाच्या पानापानांवर आपल्या सुवर्ण पावलांचा ठसा उमटवणारी शिवरायांची चौफेर घोडदौड ज्या किल्ल्यांवर उधळली त्या त्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी सह्याद्री साद घालत आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांची अद्भुत सफर आपणही आमच्या बरोबर अनुभवू शकता. त्यासाठी प्रत्येक किल्ल्याची सविस्तर माहिती असलेली VCD उपलब्ध आहे. केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठीच नव्हे तर पालक, शिक्षक आणि इतिहासप्रेमींसाठी एक स्फूर्तिदायक अनुभूती ठरेल अशी संग्राह्य साद सह्याद्रीची ही VCD प्रत्येक शाळेत, संस्थेत आणि घराघरात हवीच. प्रस्तुत करता स्वसंवेद्य कम्युनिकेशन्स. साद सह्याद्रीची, साद सह्याद्रीची.